नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, कापूस हे एक प्रमुख नगदी पीक, पांढरं सोनं अशी ओळख असणारं हे कापूस पीक. या कापूस पिकाच्या उत्पन्नामध्ये होणारी घट ही एक मोठी समस्या आहे. या समस्याला आपल्याला सामोरं जाण्याकरिता म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान आज आपल्याकडं आहे. या तंत्रज्ञानाचा आपल्याला अवलंब करून आपण योग्य ते उत्पादन घेऊ शकतो. आजच्या भागामध्ये याच तंत्रज्ञानासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय कापूस पिकातील तंत्रज्ञान, आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत मुक्काम पोस्ट माळसोन्ना, तालुका जिल्हा परभणी येथील श्री दादा लाड. नमस्कार सर. नमस्कार. आपलं कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. जे अखिल भारतीय किसान संघटनेचं गोसंवर्धन आणि पीक संशोधक म्हणून कार्य करत आहात. तर मुळात सर, आपण जी तंत्रज्ञानाबद्दलची ओळख करून दिलेली आहे, याचा शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने फायदा होतोय? खरं म्हणजे हे पीक शेतकऱ्याच्या घरातलं कॅश क्रॉप आहे आणि मुळातच परंपरेने लाखो वर्षापासून या देशाचंच मुळात कॅश क्रॉप कापूस आहे. एकूण आपल्या देशातल्या 8 राज्यात कापूस घेतला जातो. परंतु अलीकडे आपण जर पाहिलं, थोडं कापसाचं उत्पन्न घटत चाललेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी थोडा मध्यंतरी आपण कापसाच्या आत्महत्या वगैरे वर्तमानपत्रातनं खूप ऐकलं. परंतु आजही कापूस शेतकऱ्याला वरदान ठरणारं पीक आहे आणि म्हणून या कापसामध्ये माझं स्वतःचं एक संशोधन आहे आणि त्या संशोधनाचे रिझल्ट असे आहेत, जो शेतकरी आज एकरी 5 ते 6 क्विंटल कापूस घेतो, तर या तंत्रज्ञानाने शेतकऱ्याला 15 ते 20 क्विंटल कापूस या तंत्रज्ञानाने वाढ झालेली आहे. त्यामुळं या तंत्रज्ञानाने जर शेतकरी कापूस घ्यायला लागला तर शेतकऱ्याच्या जीवनात आनंदही मिळेल आणि शेतकरी कधीच कापूस सोडणार नाही. आपण ज्या तंत्रज्ञानाचा उल्लेख केलात, यामध्ये आपण नेहमी कपाशी या पिकाचं उंची ही मर्यादित ठेवण्याबद्दल आपण सांगत असता, तर त्याबद्दल सांगावं. शेतकरी कापूस लावतो, शेतकऱ्याचा आनंद कशात आहे? कापसाच्या उंचीत आनंद असतो. तो गावात भूषणाने सांगतो, गावातला कुठलाही उंच माणूस माझ्या शेतात कापसाच्या शेतात दिसत नाही. म्हणजे कापसाची उंची आहे त्याला भूषणाचा विषय. वास्तव कापसाची उंची ही त्याला शाप आहे. त्याचं कारण आहे की कापूस या पिकामध्ये विशिष्ट अंतरापर्यंत ती उंची लाभदायी आहे. पुढे जी कापसाची उंची वाढते ती कायिक वाढ आहे आणि म्हणून कापसाचं बोंड, कापसाच्या उत्पन्नात वाढ जर करायची असेल तर बोंडाला वजनदार केलं पाहिजे आणि बोंडाला वजनदार केलं पाहिजे तर काही बाबतीत त्या माझ्या संशोधनामध्ये एक गळफांदी आहे आणि ती कापसाची उंची आहे, कापसाच्या झाडाची उंची. तर साधारणपणे मी झाडाजवळ बसून पाहिलं की किती उंचीपर्यंत पुढे खोड लहान व्हायला लागतं. ते माझ्या लक्षात आलं की 3.5 फूटपर्यंत ही उंची बरी आहे. त्याच्या पुढची मात्र त्या पिकाची कायिक वाढ आहे. ही कायिक वाढ वर अन्नरस जात असल्यामुळे नेमकं बोंडाचं वजन कमी व्हायला झाडाची उंची एक कारण आहे. आणि शेतकऱ्याला कापूस नफ्यात न्यायचा असेल तर कापसाचं बोंड वजनदार केलं पाहिजे. आणि मग मी त्याचा नीट अभ्यास करून सांगितलं की 3.5 फुटापर्यंतच कापसाची उंची ठेवावी. तिथं जर उंची रोखली तर कापसाचा बोंडाचं वजन वाढून एकरी उत्पन्न वाढायला मदत होते. गळफांदीचा आपण उल्लेख केला, तर शेतकरी बांधवांनी गळफांदी ही नेमकी कशी ओळखावी? कापसामध्ये 2 प्रकारच्या फांद्या असतात, एक गळफांदी आणि दुसरी आहे फळफांदी. गळफांदी ही मुळातच एका झाडावरती 2 किंवा 3 असतात. फळफांद्या ही झाडाच्या उंचीवर आहे, 10, 12, 15पर्यंत किती असू शकतात. पण ह्या गळफांद्या आहेत ही पहिल्यांदाच निघतात आणि त्या साधारणपणे थोडी जमिनीला आडव्या होऊन सरळ झाडाच्या उंचीला, मूळ झाडाच्या उंचीला कॉम्पिटिशन करतात आणि त्यांची जाडी मूळ खोडाला कॉम्पिटिशन करते. म्हणजे खोडाची जेवढी जाडी तेवढी या गळफांद्याची जाडी, झाडाची जेवढी उंची तेवढी या गळफांद्याची उंची. उंची आणि जाडी या 2 गोष्टी त्या फांद्याचा परिचय व्हायला पुष्कळ कारण आहेत. अच्छा,
मग सर, आपण जी गळफांदी म्हणताय ही मुळातच कापूस ज्या वेळेला आपण लागवड करतो आणि कापसाची ज्या वेळेला वाढ होत असते, तर या गळफांदी नेमकी शेतकरी बांधवांनी एक तंत्रज्ञान म्हणून नेमकी ही गळफांदी कधी काढायला हवी? साधारणपणे कापसाच्या पिकाची लागवड झाल्यानंतर 40 ते 45 दिवसानंतर ही गळफांदी दिसायला लागते. खरं तर ही अगोदर दिसते, पण नवीन कापूस घेणाराला किंवा एकदम ती लक्षात येत नाही आणि म्हणून थोडा तिचा आकार मोठा झाला. मी सांगितलं की तिचं लक्षण काय, तर गळफांदी ही आडवी होऊन सरळ वर वाढायला लागते. झाडावर 2 प्रकारच्या फांद्या असतात, एक गळफांदी आणि दुसरी फळफांदी. फळफांदी ही जमिनीला समांतर आडवी वाढते आणि गळफांदी ही सरळ उंच वाढते आणि मूळ झाडाखोडाच्या उंचीपर्यंत वाढत असते. आणि कापूस उत्पन्नामध्ये शेतकऱ्याच्या उत्पन्नातला सर्वात मोठा जर अडसर असेल तर ती गळफांदी आहे. आणि शेतकऱ्याला हे नेमकं कळत नसल्यामुळे तो बिचारा जेवढं फळफांदीवर प्रेम करतो, झाडावर प्रेम करतो, तेवढं गळफांदीवरही प्रेम करतो, पण त्याला हे माहीत नाही की ही गळफांदी आपल्या उत्पन्नाचा मोठा अडसर आहे. तुम्ही उल्लेख केला ते कपाशी पिकाच्या उंचीचा, तर मुळातच ही उंची मर्यादित ठेवणे हे नेमकं का गरजेचं आहे? ह्या एकूण शेतकऱ्याच्या कापसातलं उत्पन्न वाढवायचं असेल तर काय की त्याचा केंद्रबिंदू आहे त्याचं कापसावरचं बोंड. आता त्या बोंडाला वजनदार केलं पाहिजे. शेतकऱ्याचा आनंद कशात आहे, ते क्वांटिटीमध्ये. त्याला जर विचारलं प्रश्न की तुला एका झाडावरती किती बोंड असावे वाटतात, तो म्हणतो 70, 80, 90 बोंड असावे लागतात. तर मी त्याला म्हणत असतो की तू कापसाचं पीक लाव आणि गावात मंदिरात जाऊन पहिल्यांदा मंदिरात जा घरी न जाता आणि परमेश्वराला म्हण की मी कापूस लावून आलो, परमेश्वरा मला कृपा करून माझ्या झाडावरती मला 20च बोंड दे. त्यावेळेला शेतकरी हसतात, तो 70-80 मागतो, मी 20 मागायला सांगतो. तर 70-80 बोंड आमच्या खेड्यापाड्यात एक म्हण आहे, सगळा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. 1.5-2 ग्रामाची 70-80 बोंड काय करायचे. मी शेतकऱ्याला म्हणत असतो की एक बोंड तुम्ही चांगलं वजनदार 7-8 ग्रामाचं बोंड, मला 10 ग्रामापर्यंत बोंडाचं वजन वाढवायला यश आलेलं आहे. आणि तेव्हा जरी सरासरी आपण 7-8 ग्राम म्हटलं तरी 8 ग्रामाची 20 बोंड हे साधारणपणे शेतकऱ्याला बंपर उत्पन्न द्यायला, म्हणजे कल्पनाही तो करणार नाही की 15-20 क्विंटल कापूस त्याला आरामात देऊ शकतो. आणि उंची मग का कमी करायची, बोंड वजनदार करायचं असेल तर झाडावरची ती गळफांदी आहे, मी तिला शेतकऱ्यांच्या समोर गमतीने पुतना मावशी म्हणत असतो, तिला तुम्ही हटवा. म्हणजे हे जो अन्नरस आहे त्या स्वतः घेतात आणि वर फळफांद्यांना अन्नरस जाऊ देत नाही. फळफांदी ही आईचं काम करते, खोडाकडनं आलेला अन्नरस बाळाला म्हणजे बोंडाला देते. तेव्हा ह्या गळफांद्या अन्नरस घेत असल्यामुळे फळफांद्याला पर्याप्त अन्नरस जात नाही, त्यामुळे बोंडाला अन्नरस जात नाही. बोंड साधारणपणे 7-8 ग्राम आम्हाला करायचे, ते बोंड आम्हाला 3-3.5 ग्रामापर्यंत त्याचं वजन घ्यावं लागतं. कारण आम्ही त्या गळफांदीलाच पोसायला लागलो, आम्हाला कळालंच नाही की हे बोंडाचं वजन कमी व्हायला नेमकेही कारण आहे. आणि म्हणून ते कापसातल्या माझ्या संशोधनाचा भाग, मी ती गळफांदी साधारणपणे कापूस लावल्यानंतर 30-40 दिवसाला काढायला सांगतो. त्यामुळे फळफांद्या लांबतात आणि फळफांद्या लांबल्या, फळफांद्यावर बोंडाची संख्या वाढते आणि बोंडाची संख्या वाढून सुद्धा बोंड वजनदार होतं. अच्छा. आता या ठिकाणी नेमकं प्लस मायनसचं गणित आहे. शेतकरी काय करतात, तर गळफांदीला बोंड लागतात. एका गळफांदीवरती 4 ते 5 बोंड लागतात. एका झाडावरच्या 3 गळफांद्या काढणं म्हणजे 15 बोंड वजा झाले. एक बोंड 4 ग्रामाचं धरलं तरी 60 ग्राम वजन झालं. एका कापसात झाडावरचा कापूस गेला. 60 ग्राम कापूस जाणं म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने हा फार मोठा तोटा आहे. परंतु इथं मायनस प्लस कसं आहे, 60 म्हणजे 15 बोंड 60 बोंड कमी झाले, 60 ग्राम कापूस कमी झाला. पण ही गळफांद्या कापल्यामुळे ही जरी वजाबाकी झाली तर त्याचा फायदा असा होतो की फळफांद्या लांबतात. गळफांदी झाडावर असताना फळफांदीला 2 किंवा 3च बोंड लागतात. आता गळफांदी काढल्यानंतर एका फळफांदीवरती 7, 6, 7, 8, मी तर 10पर्यंत गेलो, 6, 7, 8 बोंड लागतात. ते बोंड वजनदार लागतात आणि या फळफांद्या एका झाडावरती 12 असतात. म्हणजे इथलची बोंड वाढली, बोंडाची संख्या वाढली, मायनस झालेल्या बोंडापेक्षा प्लस झालेली बोंड 3 पट जास्त आहे. पण आपण उल्लेख केल्याप्रमाणे गळफांदी छाटणी करणं किंवा गळफांदी काढणं,
तर ही नेमकी कशी काढली जाऊ शकते? ही गळफांदी साधारणपणे काढत असताना बऱ्याच वेळेला शेतकरी अज्ञानापोटी हाताने असे खुडतो, तर झाडाची साल निघण्याची शक्यता असते. तर गळफांद्याने शेतकऱ्यांनी, कापूस हे परंपरेने पीक असल्यामुळे त्याचं शेतीचे काय अवजार असतात. मी शेतकऱ्याला मस्त तुमच्या शेतात विळा, कुऱ्हाड, पास हे जसं असतं तसं कटरही ठेवा, कारण तुम्ही कापूस उत्पादक आहात. आणि गळफांदी नेहमी कटरनीच काढा. साधारणपणे खोडापासून 1 इंच अंतर सोडून ती कट करायची. याचा 2 फायदे आहेत. एक तर खोडाला धक्का लागत नाही, आणि दुसरं कमी वेळात पूर्ण वेळ आपलं तुमचं गळफांद्या कापून होतात कमी वेळामध्ये. हा एक फार मोठा फायदा होतो. ज्यावेळेला आपण गळफांदी जी आहे या गळफांदीचं नियोजन करत असताना छाटणी संदर्भात किंवा त्याची काढणी संदर्भात आपल्याला शेतकरी बांधव ज्यावेळेला आपण म्हटलं त्याप्रमाणे जर चुकीच्या पद्धतीने काढलं तर नुकसान सुद्धा होऊ शकतं. तर ती नेमकी छाटणी करताना गळफांदी काढत असताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी? याचे 2 प्रकार आहे. तुमचं उत्पन्न दोन बाबीशी संबंधित आहे. उत्पन्न वाढणं, एक तर गळफांदी कापणे आणि झाडाची उंची मर्यादित ठेवणे. ह्या 2 मुद्द्यामुळे काळजी एवढीच घेतली पाहिजे की कटरनीच काढावी, ही पहिली काळजी. आणि दुसरी काळजी असं आहे की खोडाला 1 इंच अंतर ठेवून, अगदी खेटून खोडाला खेटून छाटणी करू नये. 1 इंच 2 इंच अंतर ठेवून त्या गळफांद्याची काढणी केली पाहिजे. कपाशी पिकामध्ये उत्पादन घेण्याकरिता म्हणून एकूणच लागवड विचार करता तर खर्च देखील वाढत असतो. तर मुळातच या तंत्रज्ञानामुळं या कपाशी पिकाचं व्यवस्थापन करत असताना होणारा खर्च कसा कमी होतोय? माझ्या तंत्रामध्ये उत्पादन खर्च आत्ता जेवढा शेतकरी एका एकरात खर्च करतो त्याच्या निम्म्या खर्चामध्ये उत्पन्न मात्र 3 पट होतं. खर्च कसा कमी होतो? एक तर झाडाची उंची ही 3-3.5 फूट राहते. आता शेतकऱ्याचा आनंद 5 फूट 6 फूट उंचीमध्ये. आता साधारणपणे 6 फूट उंचीचा कापूस फवारायला जे औषध लागतं ते 3 पट लागतं आहे. आत्ताच्या कमरेएवढा म्हणजे 2.5-3 फुटाचा कापूस फवारायला फवारणी कमी लागते, औषध कमी लागतं आणि वेळेची बचत होते. हा उंचीचा कापूस फवारायला वेळ जास्त लागतो, औषध जास्त लागतं आणि त्यामुळे खर्च जास्त होतो. इथं खर्च कमी आणि उत्पन्न जास्त, अशा 2 मुद्दे त्याच्यातली गळफांदी पण आम्ही काढून टाकली. त्यामुळे तर फवारणीतला तो एक पार्ट कमी झालेला आहे. या पिकाचं 2 रोपांमधलं अंतर देखील आपल्याला मेंटेन करणं गरजेचं असतं. तर त्याबद्दल काय सांगाल? आत्ता साधारणपणे शेतकऱ्याचं पिकातलं अंतर असतं 4x1, 4x2. आता तरी शेतकरी 4x1 वर आला आहे. पूर्वी साधारणपणे 4x2, 3x3, 5x2 अशा अंतराने, म्हणजे एकरी 2,500, 2,000, 1,500 अशी संख्या घ्यायचा. आणि तरी तो म्हणायचा की माझ्या शेतात कसंही माणसाला जाता येत नाही. ही जी गळफांदी आहे ती गळफांदी ही धोका देणारी आहे. तिची कायिक वाढ होते. तुम्ही 4x2 जरी अंतर ठेवलं तर तासातून शेतकऱ्याला जाता येत नाही, ते अंतर ही कब्जा करते. आता या माझ्या पद्धतीमध्ये गळफांदी कापल्यामुळे आम्हाला क्षेत्रफळ मिळालं, जास्त क्षेत्रफळ मिळाल्यामुळे आत्ता आम्ही अंतर कापसाचं 3x1 आणि 2x1 तरी अंतर, म्हणजे जिथं 2,500-3,000 हजार रोपाची संख्या एकरी होत होती ती गळफांदी कापल्यामुळे आता 3x1 जरी कापूस लावला तरी एकरी 14,000 रोपाची संख्या होते. 3,000वरून 14,000वर आम्ही गेलो. मी तर म्हणतो शेतकऱ्याला की 2x1 वर आजही त्यांच्या मनात भय की दाटतं, कारण आतापर्यंतचा त्यांचा अनुभव गळफांदीने एवढं भय निर्माण केलं शेतकऱ्याला दाटते म्हणून. ती जर काढली आणि अंतर फक्त एवढंच आहे की 2x1 अंतर किंवा 2.5x1 जर अंतर ठेवलं तर झाडाची उंची 2.5 फुटावरच रोखली पाहिजे. 3x1 जर केलं तर झाडाची उंची 3.5 फुटावरच रोखली पाहिजे. हे जर केलं तर सर्वांना, आजही शेतकऱ्याला सर्वात त्यांच्या हिताचं अंतर हेच आहे 2.5x1, म्हणजे एकरी 21,000 रोपाची संख्या वाढते. रोपाची संख्या वाढवली पाहिजे, परंतु केवळ गळफांद्या ठेवल्या तर तुम्हाला शाप ठरेल ती वाढवणं. गळफांदी काढली की रोपाची संख्या वाढली की तुमचं उत्पन्न वाढतं. साधारणपणे आता 6 क्विंटल एकरी शेतकरी घेतो. या पद्धतीने गेला तर तो एकरी 22, एवढंच नाही तर मला 28 क्विंटल उत्पन्न काढणारे शेतकरी आहेत. अच्छा. गंगाखेड तालुक्यात एक महिला आहे, तिने मला फोन करत सांगितला तुमच्या पद्धतीने कापूस केलं, एकरी 24 क्विंटल मला उत्पन्न झालं. आणि पुन्हा तो कापूस काढून सेकंड क्रॉप तिने ज्वारी घेतली.
म्हणजे सेकंड क्रॉप पण त्याच्यावर घेता येतं, एवढा त्याचा फायदा आहे गळफांदी काढण्याचा. अच्छा, तर आपण सांगितल्याप्रमाणेच अगदी आपण बोंडांची संख्या कमी करून योग्य ते चांगलं बोंड आपण जास्त वाढवतो आणि त्यातनं वजन वाढतं आणि उत्पन्न मिळतं. तर एकूणच या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे शेतकऱ्यांना होणारा फायदा याचं एकूण अर्थकारण आपण कसं सांगाल? त्याचा फायदा असा आहे की एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला मी. जेलू तालुक्यात एक गाव आहे, तिथं माझ्या पद्धतीने मला बोलावलं, माहीत नव्हतं, वर्ग घेतला केने शेतकऱ्याचा. शेतकरी गेले आणि ते नवरा बायको मला भेटायला आले. ती बाई मला सांगत होते की मी फार गरीब शेतकरी, 3.5 एकर शेती आहे मला, 2 एकर दरवर्षी मी कापूस घेते, 10 क्विंटल 2 एकरात, एकरी 5, मला 10 क्विंटल एकाच वर्षी बघा मला 11 क्विंटल कापूस झाला होता. पण यूट्यूबवर तुमचं भाषण आम्ही नवरा बायकोने ऐकलं आणि मी नवऱ्याला म्हणलं की या पद्धतीने आपण करून बघू. त्याच पद्धतीने केलं. या 2 एकरात मला 38 क्विंटल कापूस झाला. आणि ती म्हणते आता मला वाटायला लागले लई मिस्त्री म्हणते, आता कशाने गरीब आहे, 2 एकरात 38 क्विंटल कापूस घ्यायला राहिला, 1.5 एकर मला धान्य याच्यासाठी घेता येतं, आता मला मिस्त्री म्हणतं वाटायला. हा जो या तंत्रामुळे अनेक शेतकऱ्याच्या जीवनात आनंद असा पाहायला मिळतो. म्हणजे त्या बाईचे ओठ अशा हे होऊन येत होते की इतका आनंद तिच्या जीवनात, 38 क्विंटल कापूस तिने या तंत्राने घेतलेला आहे. कपाशी पीक म्हटलं की कोरडवाहू आणि बागायती पीक अशा दोन्ही पद्धतीने घेतलं जातं, दोन्ही क्षेत्रावरती घेतलं जातं. तर या तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना दोन्ही प्रकारच्या क्षेत्रावरती याचा अवलंब कसा केला जाऊ शकतो? कसं आहे की दोन्ही पद्धती कोरडवाहू आणि बागायती. कोरडवाहूमध्ये समजा तुम्ही गळफांदी कापली, उंची रोखली, जेवढं उत्पन्न येतं, आत्ता जेवढा शेतकरी समजा घेतो, न गळफांदी न काढता उंची काढता, आणि ती काढल्यानंतर त्याला उत्पन्न येतं ते तिप्पट होतं. बागायतीमध्ये असंच आहे. आता बागायतीमध्ये जो उत्पन्न घेतो आणि त्या बागायतीमध्ये गळफांदी कमी काढली आणि उंची रोखली तर त्याला तिप्पट उत्पन्न. म्हणजे जाफराबाद तालुक्यामध्ये एकरी 32 क्विंटल बागायती ठिबकवर त्यांनी घेतलेलं आहे. शेतकरी बांधव, जसं आपण उल्लेख केला त्याप्रमाणे देखील मुळातच कपाशी पिकाची छाटणी करणं किंवा ही गळफांदी कमी करणं, एकतर त्याची होणारी बोंडांची संख्या कमी होत जाते. तर अशा पद्धतीचं तंत्रज्ञान होत असताना शेतकरी बांधवांना त्यांची जी काही छाटणी होती त्यातनं सुरुवातीला जाणवतं की आपलं नुकसान होते की काय. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधव मुळातच असं तंत्रज्ञान अवलंब करण्यासाठी तयार होतात का, आणि ते तयार होण्याकरिता म्हणून आपण नेमके असे काय प्रयत्न करताय जेणेकरून त्यांना या तंत्रज्ञानाचा त्यांच्या क्षेत्रामध्ये उपयोग व्हावा? कुठल्याही झाडाचं थोडी जरी फांदी तुटली तरी त्याला खूप हळवा होतो, तो लेकरासारखं पिकावर प्रेम करतो. आणि त्यातल्या त्यात एवढ्या मोठ्या एका झाडाच्या 3 फांद्या कट करणं त्याच्या दृष्टीनं फार अवघड गोष्ट आहे. तेव्हा हे त्याच्या गळी उतरवायला आणखीनही मला 100% यश आलेलं नाही. मग मात्र त्याला कुणाच्या तरी शेतात देऊन गळफांदी कट केली तर मग त्याच्या झाडावरची बोंड किती, तुझ्या झाडावर किती आली, एका झाडावर त्याला किती कापूस आला, असं नेऊन मग किती शेतकऱ्यांपर्यंत आपण करू शकतो. म्हणून मला गेले माझं काय आत्ता संशोधन आहे, 20 वर्ष मी याच्यावर काम करतो. आत्ता कुठं याचा प्रचार प्रसार, त्यातले त्यात ICRने ह्याला तंत्राला स्वीकारल्यामुळे, त्यांच्याही प्रचार प्रसारामुळे, कृषी विद्यापीठ कृषी केंद्रांच्या माध्यमातून त्यांनी हे स्वीकारल्यामुळे याला जरा गती आलेली आहे. नाहीतर शेतकऱ्याला झाडाच्या फांद्या कापायच्या म्हणजे त्याच्या दृष्टीने फार मोठा अवघड प्रसंग आहे, अगदी तो तयारच होत नाही. पण आता अनेकांचे फायदे, अनेकांचं प्रबोधन आणि हे क्षेत्र सगळं ICR, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, सगळे शास्त्रज्ञांना आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला लागल्यामुळे याची फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं ह्या पद्धतीने कापूस घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण मुळातच ज्यावेळेला शेती व्यवसाय करत असतो तर अनेक शेतीपूरक व्यवसाय देखील या संबंधित केले जाऊ करतात आणि त्यातनं चांगलं अर्थार्जन होतं. तर आपण इतर अभ्यासाबरोबरतीच आपण गोसंवर्धनासंबंधित देखील कार्य करता, तर त्या संदर्भात काय सांगा? गायीशिवाय शेती होऊ शकत नाही. आमच्या खेड्यापाड्यात म्हणे की ज्याच्या दारात नाही गाय त्याच्या जीवनात खरं काय. आणि म्हणून गायीचं महत्त्व शेतकऱ्याच्या जीवनात आणि शेतीच्या संदर्भात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणून एकूणच आम्हाला अलीकडे ज्याला आम्ही प्रगती म्हणतो, रासायनिक खत वगैरे, ह्याला आम्ही प्रगती म्हणायलो. प्रगतीचं नाव म्हणजे अधोगतीचं नाव आम्ही प्रगती ठेवलं. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी छान दृष्टांत दिला. ते म्हणाले कोणी एको कांजी प्याला मग परिणाम पाहू लागला अमृताचा. कांजीचं नाव अमृत ठेवलं म्हणजे काही अमृताचे रिझल्ट मिळत नाही, रिझल्ट कांजीचेच मिळतात. तसं शेती क्षेत्रामध्ये आम्ही अधोगतीचं नाव प्रगती ठेवलं. पण आता लक्षात आलं की
आता आम्ही फर्टिलायझर रासायनिक खताला प्रगती म्हणालो. आता आम्ही पाहिलो की माणसाचं आरोग्य किती धोक्यात आलेलं आहे. पूर्वी कधीतरी कोणाला असा आजार, खेड्यातलं आरोग्य शहराच्या तुलनेत चांगलं आहे. आज शहरात साधारणपणे कुटुंबातल्या 3-4 जणाला शुगर. पहिल्यांदा घरी गेल्यानंतर पहिल्यांदा प्रश्न ती बाई माणसं मोजायची, चहा ठेवायची. आता ती येते मी ते चहा ठेवते. आपल्यापैकी किती जणाला साखर चालत नाही, 4 पैकी 3 हात वर करतात. हे कशातून आलं आहे? हे आहारातून आलेलं आहे. आम्ही आहार अशा प्रकारचा आहार दिला की हा प्रगतीतून, म्हणजे ज्याचं नाव अधोगतीचं नाव प्रगती ठेवलं, अशा नामकरणातून प्रगतीच्या आहारातनं आम्ही खाल्लेलं हे सगळं आलेलं आहे. तेव्हा पुन्हा आम्हाला आरोग्य, चांगलं आरोग्य, शेत आहार आणि मुळातच चांगलं आरोग्य, त्याच्यासाठी जर हे करायचं असेल तर आम्हाला गाईला शरण जावं लागेल. आम्हाला शेतीमधलच्या काळात शेतीसाठी गाईचं महत्त्व आम्हाला कळालेच नाही. आणि म्हणून केवळ गाईला बैल जन्म असं नाही. तुम्हाला एक गाय 5 एकर शेतीला उत्तमपैकी खत देऊ शकते. म्हणजे पूर्वी बैलगाड्यासारखं नाही आहे, त्याचं तुम्हाला गांडूळ थर करता येतो. आणि 5 एकराला उत्कृष्ट, म्हणजे तुमचा रासायनिक खतावरचा केवढा खर्च वाचला. म्हणजे तुमचा उत्पादन खर्चही कमी करता येतो, उत्पन्न वाढवता येतं, आणि आलेलं उत्पन्न समाजाच्या आरोग्याला चांगलं असं उत्पन्न असेल. म्हणून याचं मूळ काय असेल तर ती गाय आहे. म्हणून गाय ही शेतीची, शेतकरी शेती आणि गाय एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. तिची फारकत घेऊन तुम्ही शेती करू शकत नाहीत. नक्कीच. म्हणजेच आपल्या परंपरागत शेती व्यवसायाला गोमाता हे एक मोठं वरदानच आहे. सर, विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि कापूस पीक, नगदी पीक आणि पांढरं सोनं असं उल्लेख असणाऱ्या या कपाशी पिकाचं चांगल्यात चांगलं उत्पादन घेण्याकरिता म्हणून वेगवेगळे तंत्रज्ञान आपण सांगत आहात. तर आजच्या आपल्या या विषयानुरूप आपल्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? मी शेतकरी बांधवाला हेच म्हणेल की प्रगतीचं अधोगतीचं नाव जर प्रगती ठेवलं तरी आपण मधलच्या काळात हा जो प्रवास केला तर पुन्हा मूळ जाग्यावर यावं. आणि शेतकरी बांधवांना तरी नम्र विनंती करेल की समाजाच्या आरोग्याची चिंता कोणीही नाही केली तरी तुम्ही करा. कारण ते समाजाचं आरोग्य तुमच्या हातात आहे. तुम्हाला हाईलच्या पाठीमागे लागू नका. आणि एका अर्थाने फार मोठं समाजात जर तुम्ही पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळा, दारात गाय ठेवा. एक गाय 5 एकराला नक्की धान्य पुरवू शकते. आणि ते धान्य जर तुम्ही समाजाला खाऊ घातलं तर समाजाचं आरोग्य डॉक्टरांच्या हातात नाही तर समाजाचं आरोग्य शेतकऱ्याच्याच हातात आहे. ही त्रिकालाबाधित सत्यसूत्र आहे. शेतकऱ्याच्या हातात आहे म्हणजे गायीच्याच हातात आहे. पुन्हा शेतकऱ्याचं आरोग्य आम्हाला, समाजाचं आरोग्य आम्हाला चांगलं करायचं आहे. अशा प्रकारचा संकल्प करून शेती करायला लागा असं मी तर सर्वांना, शेतकऱ्या बांधवांना विनंती करेल. आपण जे आव्हान केलं याचा शेतकरी बांधव सकारात्मकतेने आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये अवलंब करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण कार्यक्रमात सहभागी झालात, महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.